बरोबर आहे? जर भगवंत सगळीकडे आहे तर मंदिर कशाला? कोरोनात बरीच लोक म्हणली मंदिराला जेवढा पैसा खर्च केला तेवढाच पैसा जर हॉस्पिटलला केला असता तर लोक वाचली असती. बरोबर आहे? तर्क वितर्क प्रॅक्टिकल सायन्स एज्युकेटेड, वा हुशार आहात आता तुम्ही. अर्थात पैसा खर्च करायला पाहिजे होता हॉस्पिटलला, पण त्याच हॉस्पिटलमध्ये म्हातारा पॉझिटिव्ह नसताना पॉझिटिव्ह केला तेव्हा तुम्ही कुठे गेलता रे? होता का म्हातारा पॉझिटिव्ह? तरी केला. का केला? एका मड्याचे 3.5 लाख भेटत होते. 3.5 लाखापायी म्हातारी मारला तेव्हा कुठं गेलतो हॉस्पिटल? 10 रुपयाचा मास्क 50 ला इकला. इकला का नाही? अय रेणापूरकर हायत का गेलात? मग खऱ्याला खरं म्हणायचं शिकायचं जरा. अरे मी लढते तुम्ही कपडे तर सांभाळा. होय तर म्हणा. इतका बोर. चला जागेवर या दादा. चला 10 रुपयाचा मास्क 50 ला विकला. विकला की नाही? हा बोला जर तुम्ही तरी माझ हाव रे. बोला रे पोरा हो, तुमच्या पाया पडते रे. निम पाकिट तुम्हाला देते का पण बोला. ह्यांच्या तोंडाकडे बघून मला काही कीर्तन करू वाटणार रे. तुम्ही तरी बोलाला का हो. चला इकला का नाही रे? 50 सॅनिटायझर 100 ला इकला. इकला का नाही रे? किती हुशार आहेत पोरांनो. या 2 महिन्यात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं, पिक्चरचं नाव. किती हुशार आहेत लोक महाराज. किती जनरल नॉलेज आहे पोरांचं. पोरांनो हे जरा नवीन झालं, जरा जुनं सांगा रे. गेल्या 4 वर्षात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाट गाणं होतं. सायलेंट मध्ये हिरोचं नाव, हिरोईनचं नाव आपलीच आहेत ना. आपल्या श्रावण सोमवारचा प्रसाद होतो म्हणजे आपण जे 900 सयासरी लेकरं जन्माला घातली ना. पुत्र बाबा धन्य माता पिता तयाची महाराज. काय बोलायचं दादा, किती गोड लेकर आहेत. पण पटपट उत्तर द्या. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव आला. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला, माझ्या मामाची ही पोरगी 1 नंबर दिसते साडीवर. तिला आपल्या बापाच्या गाडीचा हप्ता फिटू दे. ते फिटले की बरोबर महाराज बरं का. तो बाप मेला दादा हप्ता बरोबर. नाही रे दादा चूक तुमची नाही रे पोरा. हो काय सांगायचं दादा. अरे 8वीचं पोरग 8वीचं माझ्यासमोर मावा चोळत होतं. म्हणलं लाज वाटते का गाबड्या तुला? चडीतला पॅन्टीत यायचा तू मावा चोळतो. ती मला म्हणला ए तू कोण? म्हणलं मी महाराज. ती म्हणला मंडपात. कीर्तन झालं ना आता बॉम्ब लायचं नाही. तिथं ऐकत्यात, आपण आपल्या बापाचं ऐकत नाही. हो तिकडे म्हणला. समोरून त्याचा बाप आला. त्याने चोळलेली माव्याची मठ पटकन मागे घेतली. मी म्हणले का रे बाळा आत्ताच म्हणलं त्यांना बापाला भेट नाही. ती म्हणला हे बापाला भेंड्यातली आवलत आपण नाही. म्हणलं मग मागं का घेतली? म्हणलं ती आवलत त्यातली अर्धी मागते म्हणून मागं घेतली. बापाची इतक्या गुणाचा. तर पोरग काय माळकरी निघणार आहे का दादा? म्हणून आधी तुम्ही सुधरा रे, विनंती दादा. चला जागेवर या. देव जर सगळीकडे आहे तर देवाचं मंदिर बांधायची गरज काय बांधायचं? हाच प्रश्न एका वकिलाने बापूंना विचारला. मुरारी बापूंना विचारला. म्हणले देव जर सगळीकडे आहे तर देवाच्या मंदिराची गरज काय? उत्तर फार गोड दिलं बापूंनी. बापू सांगतात हवा नाही अशी जागा नाही. हवा नाही अशी जागा नाही. सगळीकडे हवा आहे. ऑल ओव्हर सगळीकडे हवा आहे. परंतु ज्यावेळेस टायर पंक्चर होतं, 2 व्हीलरचं असो 4 व्हीलरचं असो कुठलंही असो, टायर पंक्चर झालाय त्यावेळेस टायराला असं हवेत धरायचं आणि हवेला म्हणायचं गो इनसाइड, गो इनसाइड. जाईल काय? आत जा आत जा आत जा. जाईल काय? काय करावं लागेल? काय करावं लागेल म्हणजे करावं काय लागेल? तिला टायरच्या दुकानात न्यावं लागेल. अपोजिट प्रेशर द्यावं लागेल. जिथे फाटलंय तिथं जोडावं लागेल. तेव्हा टायरचं पंक्चर निघेल. हे टायर चांगलं नाहीये. कसं आहे हे टायर? कसं आहे? पंक्चर आहे. ज्याची हवा माया मोह अहंकार याच्यातून कुठून ना कुठून सुटते. बेकार अवस्था या टायराची. घडी घडी काळ वाटा याची पाहे अजून किती आहे अवकाश. मग या पंक्चर टायरला हितला देव सापडायचा जर्रा अवघड आहे. कारण इथला देव सापडायला योगी नाही तर संत व्हावं लागेल. मग या टायरला संतांच्या दुकानात न्यावं लागेल.
संतांचं अपोजिट प्रेशर द्यावं लागेल आणि त्या संतांच्या प्रेशरने हे टायर त्या मंदिरापर्यंत पोहोचेल आणि हे टायर एकदा त्या मंदिरात गेलं आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला शिन गेला हे तिथं गेल्याशिवाय सावध होणार नाहीये. आणि मन अशी गोष्ट आहे जे फक्त भगवंताच्या नामानेच आकळतं येतं. मनाला जर ताबा कोण घालू शकतं तर एकच आहे, हे इतकं आहे. मनोमत करू मेघो मारणी मधुनो मरुत महामधुमर कुटो मत्स मकार दश चंचल असे चंचल त्याचे 10 प्रकार आहेत. त्यातलं पहिलं मन आहे. मन बहुचंचल चपळ माझी माय बसलेली इथं असती पण अर्ध्याच कीर्तनात एक बाई अशी करते. म्हणलं माय हे काय करते ग? म्हणली घरचं कुलूप लावलंय पण येताना ओढून बघितलं नाही लागलंय का नाही. तू येतेच कशाला कीर्तनाला? इतकं मन बेकार हाय इथं पण जातो कुठं? घरीच. तुम्ही कुठेही असा त्याला मान्यता नाही. तुमचं मन कुठे आहे? 2 ब्राह्मण होते महाराज. तो तेथेची मुकाला. महाराज मनोमार्गे गेला तो तेथेची पण हरिपाठी स्थिरावला तो धन्य आहे. पण हे त्यालाच कळालं. कुणाला कळलं? ज्याला माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद 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 सांगड मानारे बत्तीची सांगड मानारे बत्तीची नारायण नामाचे सांगड मानारे बत्तीची सांगड मानारे बत्तीची नारायण नामाचे नारायण नामाचे. हे चित्त इथं जर स्थिरावलं ना दादा वा. पण हे कधी आहे? म्हणतो नि नवनीत तैसे गे अनंत वाया व्यर्थ कथा. पण याचं ऐकायचं चालतच नाही दादा. 2 ब्राह्मण होते. एक काशीला चालला होता. दोघंही काशीला चालले होते. वाटेमध्ये त्या दोनही ब्राह्मणांना एक अशी जागा दिसली जिथं प्रत्येकाचं मन भुलतं. मन भुलायचं सगळ्यात वाईट काय असेल तर स्त्री. स्त्री पाहिलं की बऱ्यापैकी मन एका कामावासनेकडे जात. आपल्या मराठी भाषेत एक कला केंद्र दिसलं. दोनही ब्राह्मण तिथं थांबले. एकानं मनाला आवर घातला नाही 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 देवाकडे जायचंय आपल्याला. इथं मोया मोहात गुंतून चालणार. पण दुसऱ्याचं मन काही आवरलं. आपण त्यातलेच आहे दादा. आपलं मन कीर्तनाला येत नाही दुसऱ्या गोष्टी सोडित नाही महाराज. लई व्याकरण हलकट मन आहे दादा आपलं. जोवर या मनाचं ऐकावं तोवर वाटोळच आहे आपलं बरं. लई व्याकरण मन कधी लोकांचं चांगलं कर म्हणीत वाईट केल्याशिवाय सोडीत. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे. ज्या कवितेमध्ये एक दृष्टांत आहे. जंगलाला आग लागलेली असते. हाती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात. पण एक छोटी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. लोक हसतात, नावं ठेवतात. अक्कल आहे का म्हणतात तुला? चिमणी आहे तू. तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे? विझणार आहे का? व्यासपीठावरच आहे. विझणार आहे? प्रॅक्टिकल विचार करा. विझणार आहे? नाही. आणि लोकांचं हसणं साहजिक आहे. अहो केवढे आहे तू? इथं आम्ही एवढे मोठे आम्ही पळून चाललो. तू चिमणी तुझ्या चेहऱ्यात जी आग विझणार आहे? चिमणी गोड उत्तर देते. खरं आहे दादा तुझं.
माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आता राठोड कुटुंबानं एवढा सुंदर कार्यक्रम केला, सगळं गावात चांगलं म्हणेन असं, मंदिर बांधलं तरी गाव चांगलं म्हणेन असं, अख्खा गाव चांगलं म्हणणार, पण 2-4 तरी खौट बोलणारच, ते म्हणणारच. दादा त्याला काय असतंय, पैसा आहे, कुठं तरी खर्च करायचा दादा, हे लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये काहीही झालं ना, काहीही झालं तरी लोकांचं ऐकून कधी परमार्थ करू नका. आवडे देवासी तो ऐका प्रकार, लोकांचं ऐकून जर आपण परमार्थ केला ना आपण सुखी राहणार आहे ना लोक आपल्याला सुखी राहू देणार आहे. म्हणून लोकांचं ऐकूच नका. चांगल्या कामात कायम आपला हात असावा, हे कायम लक्षात ठेवा. चला जाग्यावर या. मग देवाचं दार आहे, तिथं जाणं आम्हाला काम आहे, आणि तिथं जायचं म्हटलं या मनाला तिथं न्यावं लागणार आहे. आणि एकदा तिथे मन गेलं की आम्हाला 4ही बंधनातून सुटका आहे. बर कुठली 4 बंधनं त्यात आम्ही गुंतलो? कर्म, संसार, जन्म, मृत्यू, वासना. ह्याच्यामुळे माणसाला पुन्हा पुन्हा जन्म येतो. पहिलं आहे कर्म, अदश्चमनानुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके केल कर्म झाले तिची भोग आली उपजले मेले. आजा गेला पंजा मेला बापा मसनाता गेला देखत नातू पण तोही. हे कर्म आहे. कर्माने बांधलेला माणूस आहे. कर्म नाही असं फक्त योगी. योगी तोही करीती परिकर्मे त्यांना बंधते सांगितले आहे संगती अहम भावाची. ज्यांच्या ठिकाणी अहम ही वासना नाहीये त्यांना कर्म बंधन नाही. माऊली अजूनही जिवंत आहेत. काय ते अमर आहेत, त्यांना कर्मच नाहीये, त्यामुळे ते मरूही शकत नाहीत. आणि ते पाहिजे तेव्हा तू कोपारा घेई नमी जन्म यासाठी तुझी चरण सेवा पाहिजे तेव्हा एक वेळ करी या दुःखा. हे संतांच्या हातात आहे, तुमच्या आमच्या नाही. आपलं कसं आहे, पुनरपिचरणम पुनरपिमरणम पुनरपिचरणी जठरे शरणम हे संसारे बहुदुस्ता कुबयापारी पायी मरारे भजगोविंदम भजगोविंदम. हे ठरलेलं आहे, हे आपलं आहे. दुसरं संसार सोडून चालत, आणि सोड म्हणलं तर सुटत. एक बाई लईच कटाळली संसाराला, म्हणली मी जीवच देते. नवरा म्हणला दे जा, मी दुसरी करतो. त्याला काय असतं, मजा आहे महाराज बरं का, तू दे म्हणला जीव. बायको म्हणली तुझ्या जीवावर आल ते रग कडू, तुझा असा बोलत हो, आता काय करावं. नाही म्हणला दे जा, म्हणला दे. खरं सांग का, या कलियुगात कोणी एकनिष्ठ राहिलं नाही दादा. पहिलं एक नवरा बायको, आह काय म्हातारा 100 फुटावर असलं, आणि म्हातारी महाग जरी 100 फुटावर असली तरी म्हातारा कधी महाग वळून बघत नव्हता म्हातारी आली का नाही. त्याला विश्वास होता आपलीच आहे, कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. त्याला विश्वास होता आपली म्हणल्यावर आपल्याच महाग. आता राहिलं का आजकालच्या नवरा बायको गाडीवर बसताना बघितले तुम्ही, थोडं झोंबल पण बोलणार आपण. ती बसताना अशी बसत्यात, मधनं हवा जायला सुद्धा जागा राहत नाही. लईच प्रेम आहे असं नाही, विश्वास नाही म्हणून धरून ठेवायची महाराज बरं का. कुणी कुणाचं ऐकत नाही महाराज. आजीच नवरा बायको गाडीवर चालली होती, नवरा जरा जास्त गाडी पळवत होता. बायको म्हणली हळू बळा, म्हणली गाडी हळू चालव. नवऱ्याला राग, आणि तिथं स्टँड मारलं, इथली कडला गाडी. म्हणलं तुझं बसायचं काम आहे, माझं चालवायचं काम, लय शानपणा करायचा. बायको म्हणली तू चल घरी. बायकोनं गोड बोलून घरी निघाला, रस्त्यात काहीच बोलली नाही. घरी गेली, असलं पिठलं तिखट केलं, डबाभर चटणीच त्या पिठल्यात टाकली. नवरा म्हणला का ग एवढं तिखट? ती म्हणली खायचं काम करायचं काम, लघु तुळायचं नाही महाराज बरं का. तशी आपली अवस्था आहे. इथं कुणी कुणाला कमी. ह्याला श्रीकृष्ण भगवान जरा अवघड सांगतात. उर्दू मूल मदशाकम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदम यस परणाणी यस्तम वेदस वेदवित. संसाराचं झाड उलट आहे, जमिनीत फंदन आकाशात मूळ आहे, ह्याला किती पाणी घाला सुख लागणार. पण आमच्याकडे धीर नाही, संयम नाही. आमचं कसं आहे, आज नारळ फटला की उद्या देव पावा वाटतो, आज माळ घातली की उद्या महाराज झाला पाहिजे, लगेच पाकिट आलं पाहिजे. शक्य आहे का? अरे थोडा धीर धरा, धीर धरीत जरे. एक माणूस माझ्याकडे आला, म्हणला ताई मी एक झाड लावलंय, रोज पाणी घालतो रोज खत घालतो पण झाड वाढत नाही. शक्य आहे का? हय टाळ करी. जर पाणी घालताय खत घालताय तर झाड वाढलं पाहिजे की नाही वाढलं पाहिजे? वाढलं पाहिजे दादा, वाढलं पाहिजे, वाढलं पाहिजे. माणूस म्हणलं वाढत नाही. म्हणलं वेडा आहे का? तुझं रोज पाणी घालतो रोज खत घालतो झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो रोज खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नाही. म्हणजे काय चुकलं का? म्हणजे माझं चुकलं का त्याचं चुकलं? ह्या लोकांच्या उपटायच्या सवयीमुळे लोकांचं चांगलं होत नाही महाराज बरं का. म्हणून जरा कमी करा उपटा उपटी, म्हणजे लोकांची बिन स्वतःची बी महाराज बरं का. थोडा धीर धरा रे,
थोडा संयम ठेवा. कोरोनाचा विषाणू दिसला का? दिसला? न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, मग न दिसणारा परमात्मा तारतो याचा विश्वास ठेवा. देव तारतो महाराज. तरले तरती हा भरवसा नाम धारकाचा. तरलं रे दादा, काय नाही तरवं, सगळं तरलं माझ्या भगवंताच्या नावाने. फक्त विश्वास ठेवा. तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से, तेरी बन जाएगी गोपाल गुण गाए से, तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से, तेरी बन जाएगी गोपाल गुण गाए से. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. नारायण नारायण पुकारने से तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से. तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से, तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए. तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से. मुखात त्याचं नाम ठेवा. मी कीर्तनात म्हणलं देवाचं नाव या सगळ्या बायका घ्यायच्या, पण योग्य होतच नव्हती. म्हणलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हणली महाराज मला लई लाज वाटते. म्हणलं कशाची? म्हणली इठल इठल म्हणायची. म्हणलं का ग? म्हणली महाराज ईश्य ती माझ्या त्यांचं नाव एकच घेऊ, त्यांचं म्हणायचं नाही का? बायका इठल इठल म्हणायची आणि ती एकटीच म्हणायची पप्याचा पप्पा, पप्पाचा पप्पा. लय गुणाचा लागून गेला काय. अशा बाया म्हणला सोड, म्हणले तर संसार सुटत नाही. त्या बाई लईच कटाळी संसाराला. म्हणली जीवच देते. नवरा म्हणला जा द्यायचा. महाराज हिनं रातचं 12 वाजता जीव द्यायला निघाली. अर्ध्या वाटेत गेली, नवरा भेटला. म्हणला चालली का? म्हणली काय करू? नवरा तसला, सासू तसली, सासरा तसला, त्यानंतर त्याचा आव्हान कटाळे. म्हणली कुणासाठी राहू? तू बी लय कडू आहे. म्हणली तुझ्यासाठी बी राहणार माझ्या नाही. तिथे म्हणली जीव. नवरा म्हणला मला काही प्रॉब्लेम नाही, तू चालली, मी काय तुला आडवाय आलो नाही. माझा फक्त एक प्रश्न आहे. ती म्हणली काय प्रश्न आहे? ती म्हणला जीव द्याय चालली ना. म्हणली मग? ती म्हणला खंजीर कशामुळे घेतला? ती म्हणली अगं रातचं इचू काट्याचं लय वेळ वाटतंय महाराज. तुम्ही सांगा रेणापूरकर, जर इचू काट्याचं वेळ वाटतं तर जीव देईन का? मग असून संसारी जीवे वेगू वेदशास्त्र वारी. अरे करा रे, मी सांगते बायको करा. अरे रेणापूरचं गडी करा. एकीत समाधान होत नाही, अजून 2-4 करा. लय मनावर घेऊ नका. देवाला 16,108 होते, तुम्ही 2-4 केले म्हणून काय बिघडते? हा तेवढं मात्र खरं आहे बाबाचं बरं का. नाही बाबा, कोरोनात लय मजा आली. तुम्हाला काय सांगायचं? कोरोनात काय चांगलं झालं काय वाईट झालं मला माहित नाही, पण एक गोष्ट लय चांगली झाली. नाट्य सुद्धा पुरी खपल्या. चांगल्या तर खपल्या, यात काय वादच नाही. जिचं काही एवढं ना ती बी फुलाच्या गाडीत हसत हसत गेला. ह्याला सकाळी कळलं, हिला लाकच नाही, रात्री मास्क मुळे कळलंच नाही. लय मजा आली महाराज. मी तर म्हणते 2-3 वर्षात एकदा कोरोना आलाच पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? येऊ द्या येऊ द्या. लय माजली होती लोक. बासमती शिवाय तांदूळ खात नव्हता कडू, आता रेशनचं खातंय महाराज. त्याला माहित कोरोनात एवढी भेटत नाही. लय मजा आली महाराज. तुम्हाला तर कळलं असेल का पैशाला सुद्धा किंमत. करोडपती नवरा असू द्या करोडपती, पण पॉझिटिव्ह निघू द्या. सखी बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकरा टाकायची मोत्या. तेव्हा त्याला कळलं जिला सखू सखू म्हणायची होती दुखाचं कारण आहे महाराज. करा रे बिंदास्त बायका करा, मला काही संबंध नाही बरं तुमचा. मी तर पोरासोरांना सांगते प्रेमही करा रे दादा हो. तुम्ही नाहीतर काय दात पडक्यात डांगऱ्यानं प्रेम करायचं कळला काय? अरे करीत जा रे. फक्त प्रेम कशाला म्हणतात ती बी ऐका. गोरी दिसली गाला थसली की माझीच आहे, त्याला प्रेम म्हणत नाही महाराज बरं का. येड्यासारखं मूर्खासारखं प्रेम करी जात जाऊ नका. अरे जरा स्टँडर्ड लेवल बघून प्रेम करत जा रे. प्रेम प्रेम काय तुम्हाला सांगतो महाराज. सगळीच पोरं वाईट नाही दादा, सगळीच नाही. महाराष्ट्रात अशी काही संपत्ती आहे ज्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अरे नवल वाटतं त्या पोरांचं जे सप्त्यामध्ये पंक्ती वाढायला असतात. काय स्वार्थ आहे त्यांचा, पण जीवाचं रान करून ते सप्त्यामध्ये कष्ट करतात. कौतुक वाटतं त्या पोरांचं जे कीर्तनात टाळ घेऊन उभा असतात. वय का पण धोत्र घालतात, त्याग करतात आई शारोमाचा. तर मला माझ्या मैत्रिणी म्हणतात अक्कल आहे का म्हणतात तुला, तुझं वय काय, तू करती काय. अगं तुझ्या वयात असं स्टँडर्ड राहायचं, स्कूटीवर भरभर भरभर फिरायचं, जरा हिकडनं झटका जरा हिकडनं झटका मारायचा, असे स्टँडर्ड कपडे घालायचे. ते दिलं सोडून आणि डांगऱ्यागत कमर बांधून इठली ठलच करायचे.
की वय का तसं रिटल करायचं वय का. म्हणजे किती लोक इडी बघा, पोरगी वरातीत नाचली तर सुशिक्षित आणि कीर्तनात नाचली तर म्हणजे वाईट. ज्याला मटण चावण्यात त्यानं माळ घातली तो महाराज, आणि आम्ही तरुण वयात परमार्थ केला तर आम्ही पोतराज. ज्याला दिसना झालं तो तपाला बसला, करीन तरी काय, तो तपच करणार आता. तो योगी जरा भगवे कपडे घातले, जरा लांब मोठा लावला की योगी महाराज, आणि आम्ही जरा फटकळ बोलतो तर आम्ही भोगी का, तर आम्ही पैसेच घेतो ना. पण आम्ही तोंडावर सांगतो की आम्ही घेतो. काही काही महाराज लोक म्हणतात आम्ही पैसे घेत नाही. तुम्ही पैसे घेत नाही, तुम्ही पैसेवाले जवळ ठेवता. तुम्हाला गरज काय रे पैशाची? बिना पैशाचा मठ कसा होतो तेच मला कळत नाही. जरा डोळे उघडीत जा, थोडं झोमलं तर झोमू द्या, पण ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ केलेला बरा. तो शुद्ध आणि स्वच्छ परमार्थ महाराज. तो काय म्हणे, पैसे आणले हे जण गेले विसरून खऱ्या देवा. अरे कुठले संत म्हणले रे माझ्या पाया पड तुला लेकरू होईल? ए शाने हो, कुठले संत म्हणले? सांगा एखाद्या संतांचं नाव. संत प्रामुख्याने म्हणले नवसे कन्या पुत्र होती करी का करने लागे पती, करने लागे पती करी का करने लागे पती, नवसे कन्या पुत्र होती तरी का करने लागे पती. नवसे कन्या पुत्र होती तरी का, कळलं का? नवचानच लेकर झाली असती, लग्न काय बॉम्बलाई केली असती का? होय, नाही फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. गोंगडीच्या बाहेरचा पदराच्या आतला परमार्थ कधीच करायचा नाही. तुम्ही तर लई अड्या महाराज. भविष्य बघा, ये इकडे तुला दाखवते. भविष्यच बघायचंय ना. तुमच्या कर्मावर अवलंबून. रेषा खऱ्या असतात, अर्थात खऱ्या असतात. रेषांवर बऱ्याच काही गोष्टी अवलंबूनही असतात, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही मोकळे राहा. उद्यमेन ही सिद्धांती कार्यानीन मनोरथ आहे नाही सुप्त सिंहस्य प्रविशंदे मुख्य मृग. न कर्म करता कार्य सिद्धीला कसं जाईल? अरे झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरीण गेलं, ऐकलं का दादा? नुसत्या भविष्यावर राहून कसं कल्याण होईल? थोडे सावध वारे, डोळे उघड्या. इतकं भी मूर्खासारखं वागू नका. इट इज जस्ट सायकोलॉजी. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. नुसतं तुम्हाला 2-4 वाक्य म्हणले की तुम्ही भूलता. नुसती 2-4 म्हणजे बाई तुला लई त्रास आहे, लेकर बाळ तुझी किंमत नाही, नवरा तुला मानित नाही, तुझ्यासारखं घरासाठी कोणी झटलं नाही. ये इकडं लावा अंगारा, जरा परवडेबल अंगारे वापरीत जा. घराचं वाटोळं करणारा अंगारा काही वापरू नका. माय मला सांगा माय माऊल्या, एवढा परमार्थ करीत या. बऱ्यापैकी सणाला आमच्या भागात पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. तुमच्याकडं? अय रेणापूरच्या बाया आहेत का? अय पाठीमागच्या आमच्याकडे करतात. तुमच्याकडं करतात का? आमच्याकडं माणसाला मेल्यावर जायतात. तुमच्याकडं? विचारलं मला सर, जस्ट आस्किंग. आमच्याकडं मेल्यावर जायतात. तुमच्याकडं? जीव गेल्यावर जाईत असते. कस तरी असेल महाराज. इमानदारीनं सांगा माय मावल्या, पुरणपोळीचा स्वयंपाक केला. स्वतःला जी पोळी करतात ती केवढी असते? स्वतःच्या ढेरग्याची ताटभर असते की नाही? आणि जी देवाला करतात ती केवढी असते का? तुला तुझ्या खऱ्या आईची शपथ, तू खोटं बोल बरं. इमानदारीनं सांगा देवाची केवढी असते? एवढीच असते की नाही? अजून तोंड घेऊन वय 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 म्हणतात या. म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की नाही? बरं आखी ठेवली तर इस्टेट जळती का? माझी आई म्हणा लय नकोय वरडू, देव खात नाही म्हणून मी ठेवत नाही. असं काय करता? कोण कहते हे भगवान खाती नहीं
ऋषभजी के तेरे हाथ खिलाते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, अच्युतम केशव कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम, अच्युतम केशव कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम। बोलवणारा पाहिजे. 7 वर्षाची जनाई 14 माणसाचं कुटुंब अख्खी एकटी दळण करायची सोसत नसायचो. अधिकार होता, देवाला हाक मारायची ताकद होती, देव यायचा. काय प्रेम होतं महाराज. ओ वेगाव कवतुकी तू ये रे पा विठ्ठला, ओ वेगाव कवतुकी तू ये रे पा विठ्ठला, सुंदर माझे जाते ग फिर बहुत के ग, सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओ वेगाव कवतुकी तू ये रे पा विठ्ठला, ओ वेगाव कवतुकी तू ये रे पा. सासू आणि सासरा गिरतो पिसरा, सासू आणि सासरा गिरतो पिसरा, हो जगाव भरतारा तू ये रे बा विठ्ठला, हो जगाव भरतारा तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला 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 विठ्ठला. देव येतो बोलवणारा पाहिजे. आता ओव्या नाही, आता फक्त शिव्या. परवा दिवशी मला एक म्हातारी भेटली दादा, ती म्हणली मी अभंग म्हणून दाखवते ताई तुम्हाला. म्हणलं नामदेव राहायचा तुकोबा राहायचा ज्ञान म्हणली माझाच आहे. म्हणून मग दाखव म्हणून आता म्हातारीनं अभंग चालू केला. 3.5 स्वरामध्ये म्हातारी अभंग म्हणत होती. काय गोड असन पिटी मास्तर दादा, तुम्ही धरून दाखवा बरं 3.5. तुम्हाला स्वतः धरता यायचं नाही महाराज बरं का. इतक्या गोड स्वरात तर म्हातारी म्हणत होती. आणि देवा तर काय स्वर लावत्या म्हाताऱ्या. आणि देवा तुझ्या पायात गतलं माझं मन, लांब ना ऐकायचं शेमाशी म्हणती काकडा. आणि देवा तुझ्या पायात गतलं माझं मन, घेतला मोबाईल लावते त्याला फोन. देवाला हिता आमच्या जिंदगी गेल्या टाळ खुटून, पर काकडा म्हणून आतली गुटी आज जायची पायी आली तरी आम्हाला, मला तर लईच राग आला देवाचा. म्हणलं मी आली हिथं ला काय, म्हातारीला बरा दिला देवानं. म्हणलं मला नाही डंगरीला बरा भेटला. मी म्हणलं पुढं, म्हणली देवा तुझ्या पायात घेतलं माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन, देवा तुझी आठवण लई लई येते म्हणून तुला मिस कॉल देते. देवाला ही तू मिस कॉलवर पोरगी पटना, तू देव पाठवाय निघाली. अरे जरा तरी बॅलन्स टाकून परमार्थ करा रे. आणि काय ते देवाची गाणी तर माय काय बी हो देवाची गाणी त्या डीजे मध्ये वाजवत्यात. पंचमीचं चांदन चमकत लाख लाख, आंबा खेळती झोका, जो अक्का निष्ठल्यावर तुला कळणार काय मजा असते ती. तोवर तुला नाही सुधरायचं रे. तू बाजार मानलाय का परमार्थाचा. म्हणजे आमचं कसं झालंय, कर्म झालंय कमी, दिखावा झालाय, ज्ञान झालंय कमी, अहंकार झालाय. नामदेवराय सांगतात लटके झाले कटके त्याचे गाडगे एवढे राळे, उडत चिमणी चरत चालले तिचे वाटे एवढे डोळे. आता हे कळायला सुद्धा तुका म्हणे येते पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे. परमार्थ हा नो हे लेकुराच्या. नामदेवरायचे कुठ अभंग कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळणार नाही. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले माऊली, मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. आणि व्याली कोण? मुंगी. ए माय मुंगी, मुंगीचं दूध किती? 17 रांजण पिले किती? 12 हत्ती. आणि दूध कुणाचं? मुंगीचं. खरं आहे का? लोक म्हणले संत तुम्ही खोटं बोलता. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. दिसतंय ते खोटं आहे माऊली. विष्णुदास नामा म्हणे ऐसे यांची ख्याती, लटके जे बोलती त्याचे वंशज नरका जाती. खोटं बोललं तर कोळच्या कोळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाही, कारण आम्ही वासनेत गुंतलेली माणसं नाही. खोटं कुठल्या स्वार्थासाठी बोलणार आहेत आम्ही? जर आम्हाला आशाच नाहीये तर खोटं का बोलायचं आम्ही? खरंय कर्म चिमणी इतकं झालंय, पण दिखावा वाटी इतका झालाय. ज्ञान राळ्या इतकं आहे, अहंकार गाडग्या इतका झालाय. ज्ञान आणि अहंकार कधीच सोबत चालू शकत नाही. एकतर चिमणी उडेल तरी नाही तर चरेल तरी उडता उडता चरणार नाही. हे जगातलं ते काल सत्य महाराज. थोडं डोक्यात घ्या. परमार्थ सोपा आहे. तू काय म्हणे सोपे? शहाणा तो धनी
फार सोपा आहे, पण भाव पाहिजे. भावेविना भक्ती, भक्तीविना मुक्ती, बळेविना शक्ती, भावेविना दैव, नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव, भावबळे आकळे, येरविना करतरी आवळे. तुका म्हणे भाव एक भावाची कारण काही नाही, काही न लगे आणि काहीच नाही हो. स्वार्थ नाहीये, वासना नाही, एक भाव आहे. मैयावश मनोई म्हणून युक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास्त मी युक्त तमामता. कारण एकच आहे, श्रद्धा आहे, भाव आहे, म्हणून तू आमचा आहेस, म्हणून तुझ्या दारात आम्हाला यायचं आहे. कारण आम्हाला विश्वास आहे, आम्ही तुझ्या दारात आलो की संसाराचं बंधन आम्हाला राहणार नाही. ते शमाम समुद्रता मृत्यू संसार सागरात भावामी नचिरात पार्थम या विशुद्ध चेतोसा. जर मी तुझा सारथी आहे तर मला गरज नाहीये कशाची. तुझं नाम न घेता तरला असा मी जगात ऐकला नाही, आणि तुझं नाम घेऊन वाया गेला, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखील ऐकला आणि नाही ऐकला. म्हणून विश्वास आहे, तुझ्या दारात आलो की हेही बंधन तुटलं. तिसरं जन्म मृत्यू, काळजी करू नका रे. अरे तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, एवढी ताकद जर त्या नामात आहे तर जन्म मृत्यूचा विचार कुठे करता. चौथं आहे वासना. एकदा त्याच्या दारी जा. वासना काय, अहो पंढरीची वारी ही साधी करा हो. प्रत्येक जण प्रत्येकाला माऊली म्हणतो, आशा राहत नाही. काही काहीची सुटत नाही म्हणा. काय काय वारीला जरी आले तरी रसगुऱ्याचे लाडू घरी घेऊन येतात. तू वारीला येतोस कशाला? म्हाताऱ्या बघा टरकात टाकीत सुद्धा नाही त्या पिशव्या, तशाच डोक्यावर घेऊन फिरणार. आणि तुम्ही आम्ही पंढरीची वारी केली, पण देवाला भेटायचं म्हणून नाही, महिनाभर बायकोपासून सुटका म्हणून करतच कशाला. वासना ठेवून परमार्थ करायचा. वासनेच्या संगी नको जाऊ. ह्या बंधनामुळे तुम्हा आमचा अवघड आहे. म्हणजे चारही बंधन तुम्हा आम्हाला त्रास देतात. मग ही चारही बंधनं सुटतील केव्हा? जाते माहेराला, 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 जाते माहेराला. माझ्या मुलाच्या घराला, माझ्या मुलाच्या घराला, जाते माहेराला, 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 जाते ताली 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 ताली. ज्ञानोबा सांगताय तुझं दार माझ्यासाठी माहेर आहे. पुंडलिक आहे बंधू त्याची कीर्ती काय सांगू. पुंडलिक आहे बंधू त्याची कीर्ती काय सांगू. विठ्ठल बाप रखुमाई माया त्याची कीर्ती वानो काय. एकदा तुझ्या दारी आले ना का ग माय, आठवा ते दिवस येती जातीला आलाय तुम्ही. तुम्हाला माहित आहे उद्या मला जायचंय, लग्न होऊन 2-3 दिवस झाले. इथे जातीचा कार्यक्रम आहे, जायचंय. घरात मन लागतं का ग? दूध तरी होत जाईल, भातात मीठ तरी जास्त होईल, भाजी तरी सांड. अवस्था आहे, कारण मन कुठे आहे? जाते माहेराला, 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 जाते माहेराला. माझ्या शब्द ऐका बरं. माझ्या मुलाच्या घराला, मूळ आहे, मूळ आहे. माझं मन गुंतलं इथे. अवस्था बेकार आहे. देवाचे हे द्वारी भक्षण घरी. माझ्या मुलाच्या घराला, माझ्या मुलाच्या घराला, जाते माहेराला, 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 जाते माहेराला. जाते हो कुठे? देवाची. कारण ते दार माझं माहेर आहे.
तिथं गेले ना माझ्या मनाला समाधान आहे. अरे चारही बंधनातून एका क्षणात मुक्ती आहे. एवढी ताकद माझ्या माहेरात आणि माझ्या भगवंताच्या दारात आहे. आपल्या मस्तक हक्काने नतमस्तक होता यावं अशी जागा ज्ञानोबराय सांगतात अभंगाच्या. देवाची मुक्तिचारी नुसतं आलं की जमतं का? इथं येऊन बसलं की जमतं का? असं नासक्या कांद्यात तोंड करून बसलं की जमतं का महाराज? कसं कसं मग करायचं कसं? नुसतं येऊन जमतं का माऊली? नाही जमत मग हरिमुखे सांगतो तुम्हासी नाही तरी गेला बसलं तर होईल काय? अहो काय होईल? पुण्याची गणना भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडन स्वभात चित्त रंजन स्वभात चित्त निरंजन सदैव नंदन नंदन भजे व्रजे कमंडनम समस्त पाप व्रजे कमंडनम समस्त पाप मनोज गरीब मोचनम विशाललोल लोचनम मनोज गरीब मोचनम विशाललोल लोचनम आनंद रंग सागरम नमामि कृष्ण सागरम भजे कमंडनम समस्त पाप खंडनम 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 समस्त पाप खंडन मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचन अरंग रंग सागरम नमामि कृष्ण स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदन भजे कमंडनम समस्त पाप खंडन सुपिच्च कुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तकम गोप वित्त गोपिकम नमामि कृष्ण भजे कमंडनम समस्त पाप खंडन स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदनम